टीडीएस तर आधीच कापला, मग आयटीआरचं काय काम? आणि टीडीएस वापस भेटतो का? तर बघा, आयटीआर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न, म्हणजे ज्यात तुम्ही गव्हर्नमेंटला एक रिटर्न रिपोर्ट देता, की या वर्षामध्ये मी एवढं कमवलं, माझ्यावर एवढी ॲक्चुअल टॅक्स लायबिलिटी आहे आणि माझ्याकडून एवढा टॅक्स डिडक्ट झाला, म्हणजे टीडीएस डिडक्ट झाला. तर आता प्रश्न असा, की टॅक्स वापस भेटतो का? म्हणजे टीडीएस वापस भेटतो का? तर बघा, 2 कंडिशनमध्ये टॅक्स वापस भेटू शकते, म्हणजे टीडीएस वापस भेटू शकते. तर पहिली कंडिशन म्हणजे अशी, की तुमच्या एम्प्लॉयरने जर तुमच्या पगारातून जास्त टीडीएस काढला, जसे की तुमच्या पगारातून तुमच्या एम्प्लॉयीने ₹25,000 टीडीएस काढला पूर्ण वर्षामधून आणि तेच जर तुमच्यावर ॲक्चुअल टॅक्स लायबिलिटी फक्त 15,000ची झाली, म्हणजे 10,000 तुमचे जास्त काढले. तर ते जर तुम्ही आयटीआर फाईल केलं, तर तुम्हाला ते 10,000 रिफंड म्हणून मिळू शकते गव्हर्नमेंटकडून. आणि तेच जर दुसऱ्या कंडिशनमध्ये तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येतच नाही, तुमचं इन्कम एवढं आहेच नाही, की तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज आहे. तरी पण तुमच्या एम्प्लॉयरने जर तुमचा टीडीएस काटला असेल, तर तुम्ही जर आयटीआर फाईल केलं, तर तो तुम्हाला जे टीडीएस काटला आहे, तो तुम्हाला परत मिळतो. म्हणजे इन्कम टॅक्स रिफंड मिळतो. तर आता समजलं ना आयटीआरचं काय काम आहे आणि टीडीएस वापस भेटतो का नाही. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.